6 चारचाकी 4 मोबाईलसह 2.25 लाख रुपयांची रक्कम सापडली आहे अनगर येथील लोकनेते पॅलेस या दुमजली जुगार अड्ड्यावर। मंगळवारी रात्री पोलिसांच्या विशेष पथकानं छापामारी केली असता यावेळी 2,26,000 रुपयांची रोकड आणि 6 चारचाकी वाहनं, 40 मोबाईल अशी 1,03,06,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ज्या घटनेनं खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे मोहोळ तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या माजी आमदार राजन पाटील यांचं साम्राज्य असणाऱ्या अनगरमध्येही पहिल्यांदाच पोलिसांनी धाडशी कारवाई केली आहे। राजन पाटील यांच्या वरदहस्तामुळे कारवाया होत नाहीत असा इथे बोलबाला आहे। मात्र रात्री झालेल्या कारवाईमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय। अनगर ते माढा या रोडवर अनगर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकनेते पॅलेस या 2 मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकानं मंगळवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास लोकनेते पॅलेस या ठिकाणी छापा मारला। त्यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रियाज बसू मुजावर, विनायक नीलकंठ ताकभाते, फारुख शेख, नितीन गुंड, ओंकार चव्हाण, विजय चव्हाण, राजू लक्ष्मण भांगे, महादेव बंडोबा पवार, मनोज नेताजी सलगर, स्वप्नील कोटार, रौनक नवनीत मर्दा, हर्षल राजेंद्र सारडा, कृष्ण अर्जुन काळे, अनिल किसन चव्हाण, धन्नप्पा भद्रे, लखन जगदीश कोळी, सोमनाथ दादासाहेब मोरे, महादेव मुरलीधर दगडे, राम बलभीम कदम, कृष्णा कल्याण राऊत, विलास धर्मराज कडेकर, सुशील कैलास लंगोटे हे आरोपी तिरोट नावाचा जुगार खेळताना सापडलेत। यावेळी सर्व मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।